नमस्कार मित्रांनो, आज खेळत असलेल्या IPLच्या MI विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या मॅचमध्ये आज राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। मात्र तो निर्णय आज चांगला ठरला असे वाटत आहे, कारण त्यानंतरला बॅटिंगसाठी आलेल्या MI टीमचे ओपनर म्हणजे ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी सुरुवात देण्यास चालू केले होते। मात्र रोहित शर्मा आपल्या पहिल्याच बॉलवरती 0 रनांवरती ट्रेंट बोल्टच्या बॉलिंगवर संजू सॅमसनच्या हाती कॅच आउट झाला। तर त्यानंतर आलेला नमनधीर हा सुद्धा ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच बॉलवरती 0 रनांवरती बोल्ड आउट झाला। नंतर मुंबई इंडियन्सने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून डेव्हिड ब्रॉव्हिस याला पाठवले होते। मात्र ट्रेंट बोल्टच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या पहिल्याच बॉलवरती 0 रनांवर ट्रेंट बोल्टच्या बॉलिंगवर एन बर्गरच्या हाती कॅच आउट झाला। मात्र एका बॉलमुळे ट्रेंट बोल्टची हॅट्रिक होऊ शकली नाही, परंतु दुसऱ्या साइडने डाव सावरत तसेच एक छोर सांभाळून ठेवलेला ईशान किशननेही आपला संयम गमावला व तो 14 बॉलवरती 16 रन बनवून एन बर्गरच्या बॉलिंगवर संजू सॅमसनच्या हाती कॅच आउट झाला। त्याने 2 चौकार व 1 षटकारही मारला। त्यानंतर मात्र खेळायला आलेला तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला। मात्र हार्दिक पांड्या दुसऱ्या साइडने फास्ट खेळत होता, परंतु तो 21 बॉलामध्ये 34 रन बनवून युजवेंद्र चहलच्या बॉलिंगवर पॉलच्या हाती कॅच आउट झाला। त्याने 6 चौकारही मारले। त्यानंतर आलेला पियुष चावला हा 6 बॉलमध्ये 3 रन बनवून आवेश खानच्या बॉलिंगवर हिटमायरच्या हाती कॅच आउट झाला। मग दुसऱ्या साइडने खेळ सावरत असलेला तिलक वर्मा त्याचा संयम सुटला आणि तो 29 बॉलावर 32 रन बनवून युजवेंद्र चहलच्या बॉलिंगवर आर अश्विनच्या हाती कॅच आउट झाला। त्याने 2 षटकारही मारले। मग खेळायला आलेला कॉटजी हा फक्त 4 रन बनवून युजवेंद्र चहलच्या बॉलिंगवर हिटमायर हाती कॅच आउट झाला। तर इकडे दुसऱ्या साइडने खेळत असलेला टीम डेव्हिड हळूहळू रणगती वाढवत होता। मात्र तो एन बर्गरच्या बॉलिंगवर ट्रेंट बोल्टच्या हाती कॅच आउट झाला। त्याने 24 बॉलमध्ये 17 रन बनवले व 1 चौकारही मारला। मात्र त्यानंतर खेळायला आलेला जसप्रीत बुमराह आणि या दोघांनी खेळ चालू ठेवला। मात्र बुमराहने शेवटच्या ओव्हरला 1 चौकार मारला आणि तो 9 बॉलमध्ये 8 रनावर नॉट आउट राहिला। तर इकडे मधवाल हा 5 बॉलमध्ये 4 रन बनवून नॉट आउट राहिला आणि त्यामुळे मुंबईचा स्कोर हा 20 ओव्हरमध्ये 125 वर 9 असा झाला। तर राजस्थान रॉयल्स तर्फे बॉलिंग टाकत असताना ट्रेंट बोल्ट याने 4 ओव्हरमध्ये 22 रन देत 3 विकेट घेतले। तर नरेंद्र बर्गर याने 4 ओव्हरमध्ये 32 रन देत 2 विकेट घेतले। तर आवेश खान याने 4 ओव्हरमध्ये 30 रन देत 1 विकेट घेतला। तर युजवेंद्र चहल याने 4 ओव्हरमध्ये 11 रन देत 3 विकेट घेतले। तर आज मुंबई टीम ही ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहलच्या बॉलिंगवर काहीच करू शकली नाही आणि राजस्थान रॉयलने मुंबई इंडियन्सला आज जास्त रन बनवून देऊ शकली नाही आणि त्यामुळे मुंबईची टीम ही 125 रनच बनवू शकली। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।